अंजली, किती वेळा सांगितलं आहे तुला? मी तयार होऊन येईपर्यंत नाश्ता तयार झाला पाहिजे म्हणून. लग्नाला 25 वर्ष झाली तरी तुला सारखे सांगावे लागते. एवढा वेळ लागतोच कसा ग तुला? मूर्ख कुठली, तुला काय घरात बसायचे असते आणि काय काम असतं ग दिवसभर? मला कामावर जायला उशीर होतो तरी तू अक्कल नसल्यासारखी वागते. मुद्दाम उशीर करत असशील तर लक्षात ठेव, माझ्या इतका वाईट कोणी नाही. अभयने खुर्चीवर ओला टॉवेल फेकला आणि अंजलीकडे रागाने बघू लागला. आज त्याच्या रागाचा पारा चढला होता. अंजली नेहमीप्रमाणे मान खाली घालून उभी होती. तिने त्याचा नाश्ता चहा टेबलावर ठेवला होता, पण तो रागाने काहीही न खाता ऑफिसला निघून गेला. अंजलीला हे काही नवीन नव्हतं, कारण अभय 10 ते 15 दिवसातून तिच्यावर अशाच प्रकारे राग काढायचा. कधी जेवणावरून, कधी कपड्यांवरून, तर कधी सामान न मिळाल्यामुळे. आधी अंजली आपली बाजू मांडायची, पण आता शांत राहायची. घरात 23 वर्षाची मुलगी सायली होती आणि तिच्या मनावर आईबाबांच्या भांडणाचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी ती गप्प राहायची. असं नव्हते की तिला त्यांच्याविरुद्ध आवाज उठवता येत नव्हता, पण आपल्या मुलीमुळे अभयला ती प्रत्युत्तर देत नव्हती. काही वाद झाले की तो नेहमी म्हणायचा, मी वाईट आहे तर इथे राहतेच कशासाठी? माहेरी निघून जा आणि पुन्हा मला तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस. तरीही ती आपल्या मुलीकडे बघून राहायची, कारण माहेरी गेल्यानंतर आईवडिलांना माझ्यामुळे टेन्शन येईल, शिवाय नातेवाईक समाज काय म्हणेल याचा विचार करून ती सर्व सहन करत राहिली. सुरुवातीचे 5 वर्ष तिने खूप प्रयत्न केले. तिला वाटले अभयमध्ये बदल होईल, परंतु असं काहीच झाले नाही. अभयचा राग म्हणजे एक सवयच झाली होती, त्यामुळे अंजलीने स्वतःला बदलवायचे ठरवले होते. तिला जास्त फरक पडत नव्हता. आता तिला आपल्या 23 वर्षाच्या मुलीची काळजी होती. मुलीचे शिक्षण पूर्ण झाले होते. लग्नासाठी स्थळं येऊ लागली होती, पण ती लग्नासाठी तयार नव्हती. तिला नोकरी करायची होती. 4-5 महिन्यानंतर तिला एक खूप चांगले स्थळ आले. मुलगासुद्धा चांगल्या कुटुंबातील होता, चांगला शिकलेला होता, नोकरी चांगली होती. ओळखीच्यांनी सुद्धा मुलाचे कौतुक केले होते. अभय एका संध्याकाळी आपल्या मुलीजवळ येऊन बसला आणि त्याने विचारले, सायली बेटा, हे स्थळ खूप चांगले आहे, तू नकार का देत आहेस? तिथे तुला काहीच कमी पडणार नाही, आनंदी राहशील. मुलाची नोकरी खूप चांगली आहे, घरसुद्धा खूप मोठी आहे आणि विशेष म्हणजे तू त्यांना पसंत आहे. मग नक्की काय अडचण आहे तुला? सायली तिच्या बाबाशी कमी बोलायची, पण सर्व हिंमत एकवटून ती म्हणाली, बाबा, मला इतक्यात लग्न करायचं नाही. माझी नोकरी करण्याची इच्छा आहे. मला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचं नाही आणि मला कोणाची जबाबदारी घेण्याची इच्छा नाही. अभय म्हणाला, अरे बेटा, पण तो खूप चांगला मुलगा आहे, तुला आनंदी ठेवेल, काहीच कमी नसणार. तू नोकरीसुद्धा कर. माझे बोलणे झाले आहे त्याच्याशी. बाबा, माझे नोकरी करणे हे काय त्याच्या सहमतीवर अवलंबून आहे का? मुलीने विचारले आणि अभयला राग आला आणि म्हणाला, मी सांगतोय हे लक्षात येत नाही का तुझ्या? खूप आनंदी राहशील तिथे. असे स्थळ पुन्हा पुन्हा येणार नाहीत. नकार देऊ नकोस. बाबा, मला सांगा, आई जशी या घरात आनंदी आहे तशी आनंदी राहीन का मी? सायली, तोंड आवर, खूप जास्त बोलतेस, असं वाटत नाही का तुला? अभय जोरात ओरडला. बाबा, मला लग्नच करायचे नाही, कारण त्या मुलाचा स्वभाव तुमच्यासारखा असेल तर, आणि मला तुमच्यासारखा पती नको आहे.
जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यावर चिडेल, बायकोला घरात कामवाल्या बाईसारखी वागणूक देईल. जिला स्वतःच्या मनाप्रमाणे एखादी वस्तू घ्यायची असेल तर नवरा काय म्हणेल याचा 10 वेळा विचार करावा लागेल. माझे बाहेर जाऊन काम करण्याबद्दल त्याचा होकाराचा शिक्का असेल आणि गोष्टी गोष्टीवरून मला माहेरी जा बोलेन. बाबा, मी लहानपणापासून बघत आली आहे, तुम्ही आईला प्रेमाचे 4 शब्द कधी बोलले नाही, पण त्रास खूप दिला. सगळीकडे स्वतःची मर्जी, जेवण बनवायचे तेही तुमच्या आवडीप्रमाणे, घरात कोणती वस्तू घ्यायची तीही तुमच्या आवडीने. आईला या घरात कशाचेही स्वातंत्र्य नाही आणि ती काही बोलली तर तुम्हाला लगेच आईला बोलता, माहेरी निघून जा. बाबा, मला आईसारखे आयुष्य जगण्याची इच्छा नाही. ती लाखो प्रयत्न करत राहिली पण तुम्ही नाही बदललात. म्हणून मला लग्नाआधी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचे आहे. तुम्हाला घरातील कामे क्षुल्लक वाटतात, पण तीच कामे वेळेच्या आधी झाली नाही की तुम्ही आगीचा गोळा होऊन जाता. कामावरचा राग विचार न करता, समजून न घेता आईवर काढता. ती सहन करत राहिली आणि क्षणोक्षणी आपला स्वाभिमान हरवत राहिली. आई तुमच्यासाठी एक कठपुतली आहे, परंतु मी नाही. सायली आज पहिल्यांदा बाबासोबत एवढी बोलली होती. अभय नेहमीपेक्षा थोडा जास्तच रागावला गेला होता. मुलीसमोर तो आज शांत होता. शेवटी एवढंच म्हणाला, तुला जे योग्य वाटेल ते कर, मी तर वाईटच आहे ना. मुलीने बाबाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाबा आज जे बोलले ते तुम्ही रोजच करता. तुम्हाला ऐकून वाईट वाटेल, परंतु आईबरोबर असे रोज वागून विसरूनसुद्धा जात असता. पण एकदाही आईच्या मनाचा विचार तुम्ही कधीच करत नाही. तुम्ही फक्त एका गोष्टीचे उत्तर द्या, तुम्हाला तुमचा जावई तुमच्यासारखा असला पाहिजे का, जो पोळी थोडी जाड झाल्यावर ओरडेल, गरम पराठा 1 मिनटं उशिरा आणल्यावर न खाता निघून जाईल, स्वतःचे चेकबुक न मिळाल्यावर घर डोक्यावर घेईल. सांगा बाबा. हे बोलणे अंजलीच्या कानावर पडत होते. अभय हे सर्व ऐकून घरातून शांतपणे निघून गेला, कारण त्याला आता अंजलीसमोर उभे राहण्याची सुद्धा लाज वाटली. त्यानंतर त्याने स्वतःला बदलवायचे ठरवले आणि सायलीला म्हणाला, तू आधी नोकरी कर, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि नंतर लग्न कर. अंजलीसुद्धा आनंदी होती, कारण तिच्या नवऱ्याच्या स्वभावात बराच बदल झाला होता. पण तिला या गोष्टीचं दुःख होतं की तीसुद्धा स्वतःसाठी आपल्या मुलीप्रमाणे आवाज उठवू शकली असती. 2 वर्षांनी मुलीचे स्थळ पक्के झाले आणि लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना अभय म्हणाला, सायली बेटा, तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या बाबासारखा नाही, तू त्याच्यासोबत आनंदी राहशील. हे ऐकून अंजली आणि सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला तू परक्याचं धन आहेस सांगितलं जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढविलं जाते. शाळेतून घरी यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकावताना लागली किंवा मोबाईलवरून कोणाशी बोलताना दिसली की तिच्यावर संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये, पर्दा करावा आणि मुकाट्यानं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न मागता जसे सांगितले तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी कुटुंबामध्ये चर्चा करू नये. तिला या घरात कुठलाच अधिकार नाही. जे करायचे असेल ते आपल्या सासरी करशील असे वारंवार म्हटले जाते. परंतु लग्न करून जेव्हा ती सासरी येते आणि तिच्या नशिबात कथेतल्या अभयसारखा नवरा असेल, जो बायकोला खालच्या पातळीची वागणूक देत असेल आणि काही झाले की माहेरी निघून जा असं बोलणारा असेल, तर स्त्रियांचं घर कोणतं, सासर की माहेर? माहेरची बोलतात तू परक्याचं धन आहे आणि सासरची मंडळी म्हणतात तू दुसऱ्या घरून आलेली आहेस.
दोन्ही घरांना उजेड देणारी पणती सतत जळत राहते, रडत राहते, कोणाला दिसत नाही. ही कहाणी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.